स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। आज आहे बुधवार। आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आता देवपूजा वगैरे तर झाली माझी, तुम्ही बघितलीच असेल आणि तुम्हाला पुन्हा बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते मी देवपूजा। आणि ना इथे बसले देवाजवळ, छान असं ऊन येतं ना, तर खूप थंडी पडली आता नाशिकमध्ये, भरपूर थंडी वाजते, त्याच्यामुळे जरा उन्हात बसले। म्हटलं चला उन्हात बसले तर तुमच्याशी पण बोलू तोपर्यंत, आणि थोडं उन्हातून कसं आपल्याला कोवळं ऊन हे पाहिजे शरीराला, तर त्याच्यामुळे आता माझ्या बाल्कनीत ऊन जेव्हा येतं ना तर तेव्हा दुपार झालेली असते, म्हणजे साधारण 1:30-1 वाजता ऊन येतं, तोपर्यंत खूप प्रखर ऊन होतं। आणि हे जे कोवळं ऊन आहे ना, तर ही खिडकी माझी इकडे दक्षिण साईडला आणि देवारा पूर्वेला आहे, तर बरोबर इकडनं असं ऊन कोवळं ऊन येतं, त्याच्यामुळे मग देवपूजा करता घेणं होतं आणि देवपूजा पण होते, तर आणि फ्रेश पण वाटतं छान। तर चला आता बाकीची कामं तशीच आहे, आज भरपूर कामं आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं ठरवून ठेवलेली आहे। आज ती काय कशी करणार ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा। आणि तुमच्याकडे पण थंडी कशी आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर अशी होती आजची देवपूजा आणि खूप छान फुलं पण मिळाली होती। आणि हे स्टँड जे आहे ना, हे दिवा ठेवण्यासाठी मी आणलं, त्या दिवशी सहज बाजारात गेले होते आणि तिथून येताना ना एका दुकानात मला हे स्टँड दिसलं, तर मी ते घेऊन आले देवाच्या दिव्यासाठी आणि खूप छान आहे ते स्टँड। तर इथे मी ना रात्री चणे भिजत टाकले होते, म्हणजेच हरभरे भिजत टाकले होते, आपले हे गावठी हरभरे आहेत। काबुली चणे सुद्धा छान लागतात, पण यांना जास्त चव असते, त्याच्यामुळे मी हे रात्रीच भिजत टाकले आणि छान भिजले ते आता। तर मी आता हे कुकरमध्ये बॉईल करायला ठेवते। हरभऱ्याची एक शिट्टी होते तोपर्यंत मी ते खाली सगळी तयारी करून घेतली। मग कांदा बारीक कापून ठेवला, टोमॅटो बारीक कापून ठेवला आणि भरपूर अशी कोथिंबीर पण कापून ठेवली। आणि इथे बघा यांनी रात्री ना हा पुदिना आणला होता, तो सगळं निवडून आणि धुवून नित्रट ठेवला होता रात्रीच। आता तो मी एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून देते, कारण मला या पुदिन्याची पावडर करायची आहे। आणि जेव्हा आपल्याला पुदिन्याची पावडर करायची असते ना, तर तेव्हा तो पुदिना आपल्याला सावलीतच वाळवावा लागतो, उन्हात ठेवावा नाही लागत। तर इथे मस्त असं कुकर पण गार झाला आणि चणे बघा किती सुंदर बॉईल झाले ना, एकच शिट्टी दिली तरी पण इतके मऊसूत आणि मस्त झाले, कारण आपण ते रात्रीच भिजत टाकले होते, त्यामुळे रात्री भिजत टाकलेले असले ना तर मग फक्त एकच शिट्टी द्यायची, 2 शिट्ट्या दिल्या तर त्याचा खूप गाळ होतो, आणि जर नसले भिजत टाकले तर त्याला मात्र 3-1 शिट्ट्या द्यायच्या। तर आता इथे कढई ठेवली आणि कढईमध्ये मस्त तेल टाकलं, थोडंसंच तेल टाकलं, कारण आपल्याला हेल्दी ब्रेकफास्ट करायचा आहे, त्याच्यामुळे एकदम थोडंच तेल टाकलं आहे नावाला। आणि त्यामध्ये मोहरी टाकली, मोहरी तडतडली, त्यानंतर कांदा टाकला, कांदा छान असा फ्राय करून घेतला, कांद्याचा रंग चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला लगेचच टोमॅटो टाकायचे आहे। तर ही रेसिपी सगळ्यांनाच येत असेल चना मसालाची, पण तरी पण मी सांगते ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी। तर बघा इथे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, कारण कोथिंबीर जेवढी जास्त तेवढा छान असा स्वाद येतो चना मसाल्याला। त्यानंतर कोथिंबीर फ्राय केली, थोडंसं हिंग टाकलं आणि टोमॅटो जे बारीक कापून ठेवलेले होते ते पण टाकून घेतले। टोमॅटो छान फ्राय झाले, थोडेसे मऊ पडले टोमॅटो की लगेचच त्याच्यामध्ये हळद टाकायची, जास्त काही फ्राय करायची नाही, कारण खूप मऊ पण चांगली नाही लागत मग ते। आणि त्याच्यामध्ये आपली लाल मिरची पावडर वगैरे टाकून घ्यायची। आता मी याच्यावर नंतर सगळे चणे वगैरे टाकून झाले की मग चाट मसाला टाकणार आहे, कारण त्याची टेस्ट मग टिकून राहते। आता कांदा टोमॅटो सगळं छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये लगेच आपण उकडलेले हरभरे टाकायचे आणि मीठ मात्र बेतानेच टाकायचं, कारण उकडताना थोडंसं मीठ टाकलेलं असतं, त्याच्यामुळे याच्यावर अगदी बेताने मीठ टाकायचं, नाही तर खारट होण्याची शक्यता असते। आता आपला चना मसाला तयार आहे नाश्त्यासाठी, तर चला तुम्ही पण या हेल्दी मस्त ब्रेकफास्ट करायला। यावर मस्त असा लिंबाचा रस मी टाकला आणि थोडासा चाट मसाला पण टाकला, तो थोडा स्किप झाला त्याच्यामुळे दाखवता नाही आला। तर बघा इथे छान असा हेल्दी आमचा ब्रेकफास्ट तयार आहे। आता मी काही जास्वंदीची फुलं घेतली आहेत आणि काही कढीपत्ता दिसतोय तुम्हाला, तर हे मी रात्री धुवून आणि असंच पेपरवर ठेवलं होतं, त्यामुळे ते तुम्हाला थोडंसं असं सुकल्यासारखं वाटत असेल। तर ही फुलं जी आहे ना ती मी थोडीशी पाण्यातून काढून ठेवली, कारण तेल बनवायचं आहे मला, तर तेलात टाकल्यानंतर ते तडतडताना पाण्याचा अंश असल्यावर म्हणून मी ते रात्रीच सगळं धुवून आणि असं पसरवून ठेवलं होतं। आणि इथे हा आवळासुद्धा कापून घेतला। आता थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये भरपूर असा आवळा येतो बाजारामध्ये, तर आवळा आपल्या शरीरासाठी तर पौष्टिक असतोच असतो, पण केसांसाठी पण खूप गुणकारी आहे, त्याच्यामुळे मी इथे आवळ्याचं तेल बनवते।
पण त्यातल्या त्यात या दिवसात ना केस खूप ड्राय होतात, म्हणून मग म्हटलं थोडंसं मॉइश्चर यावं म्हणून थोडंसं जास्वंदीचे फुलंसुद्धा आपण टाकायचे. जास्वंदीचे फुलं नसतील तर जास्वंदीची पानं टाकली तरी पण चालतं. आणि आपल्या केसांचा रंग, काळा रंग जो आहे ना तो तसंच टिकून राहावा म्हणून कढीपत्ता किती गुणकारी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे कढीपत्तासुद्धा घेतला मी. इथे काही तुळशीची पानं पण टाकली. तुळशी तर आपल्या आरोग्यासाठी खूपच म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे खूप आरोग्यकारी आहे तुळशी. तर आता मी इथे पॅराशूटचंच तेल घेतलं, कारण की त्या तेलामध्येच आपल्याला हे उकळवायचं आहे सगळं. त्यामध्ये आता मी हे सगळं जे काही साहित्य घेतलं आहे ना ते टाकून देते. आणि थोडंसं आता हे गच्च जरी भरलेलं दिसत असलं ना तरी पण ते जसं जसं बॉईल होत जाईल ना तेलामध्ये तर तसं तसं ते खाली बसत जाईल. आणि हे एकदम काळं पण नाही करायचं आहे, म्हणजे जाळायचं अजिबात नाही. जेवण वगैरे झालं, छान जेवण झालं. आणि आता इतकं जेवण झालं आहे ना की अक्षरशः असं वाटतंय झोपून घ्यावं, पण झोपणार नाही आहे, कारण की या झोपेमुळेच ना दुपारच्या मी बऱ्याचदा व्हिडिओ पोस्टपोन केले. आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू. आज ठरवलं आहे आज झोपायचंच नाही अजिबात. तर आता मी इथे ना हा पेंट करायचा ब्रश आणलेला आहे, पेंटिंग ब्रश. आणि इथे ना हा ऑइल पेंटचा कलर आणला आहे. हा येलो कलर आहे. तर हा मला आहे ना उंबरठ्याला द्यायचा आहे, म्हणजे जसं आपण हळदीचं लेपन करतो ना तर तो कलर जो येतो ना तोच कलर मला उंबरठ्याला पाहिजे होता. ॲक्च्युली मला त्याच्यावर डिझाईन पण करायची होती, पण ती डिझाईन आहे ना साक्षी जेव्हा येईल तेव्हा करेल. सध्या तरी मी फक्त असा प्लेन कलर देणार आहे त्याला. आणि कारण उद्या अमावास्या पण आहे, उद्या हळदीचं लेपन करायचंच आहे. उद्या केलं असतं हे, पण मग त्याच्यावर मला पुन्हा हळदीचं लेपन करता येणार नाही. आणि अमावास्येच्या दिवशी हळदीचं लेपन तर खूप मस्त आहे, त्याच्यामुळे मग आज जर मी पेंट केलं ना तर तो उद्या सुकून जाईल. सो आता मी हे पेंट करते. माहिती नाही मला जमेल की नाही, मी कधी काही पेंट केलेलंच नाही आहे, फक्त जे आपण स्कूलमध्ये ड्रॉइंग पेंट करतो ते सोडून. आणि ते पण मला अजिबात जमत नव्हतं. मला चित्रकला हा विषयच आवडत नव्हता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे. पण तरी पण मी आता हे पेंट करून बघणार आहे आणि प्लेन पेंट करणार आहे. नंतर साक्षी आल्यावरती डिझाईन करेलच. तर ते कसं होतं ते तुमच्याबरोबर पण शेअर करतेच मी. तर चला. उंबरठा आपण रोज धुतो ना त्याच्यामुळे मग त्याची खूप झीज होते. आणि शेवटी कितीही म्हटलं ना तर ते लाकूडच असतं, त्याच्यामुळे म्हटलं त्याला मस्त असा ऑइल पेंटचा कलर देऊ आपण, जेणेकरून थोडी डिझाईन पण दिसेल आणि दिसताना छान पण दिसेल. आणि हळदीचं लेपन आपण करतोच म्हणून माझ्या डोक्यात आलं की आपण हळदीचाच कलर आणू. म्हणून मी हा जवळजवळ 40 रुपयाचा डबा असेल हा छोटासा एकदम. आणि ब्रश पण आहे ना 20-30 रुपयाचा काहीतरी असा मिळाला मला. तर तो घेऊन आले होते मी काल जेव्हा फुलं वगैरे आणायला गेले ना, तुम्हाला सांगितलंच तसं. तर तेव्हा येताना घेऊन आले आणि म्हटलं चला आता हे आपण पेंट करू मस्त. तर इथे बघू शकता तुम्ही, रोज उंबरठ्याची पूजा करावी लागते आणि तेव्हा आपण रोज उंबरठा धुतो. आणि कितीही नाही म्हटलं तरी तो लाकडाचाच आहे आणि लाकूड हे आपला गुणधर्म दाखवल्याशिवाय काही राहत नाही. त्याच्यामुळे ते थोडंफार तरी ओलं होऊन होऊन रोज ना त्याच्यात थोडं म्हणजे असं खराब व्हायला सुरुवात होते. तो जास्त खराब झाला तर मग आपल्याला काढून टाकण्याशिवाय पर्याय नसतो. तर मग जास्त खराब होऊ नये यासाठी मी हे डोकं लावलं आहे. तर तुम्हाला पण असं काही करावं असं वाटलं तर तुम्ही पण नक्की करा. आपल्या घराचा उंबरठा आणि आपला दरवाजा, मेन जो दरवाजा आहे मुख्य दरवाजा, तो आपल्या घरातला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण की जेव्हा लक्ष्मी येते किंवा येणारे पाहुणेसुद्धा येतात ना, तर जेव्हा आपला उंबरठा किंवा आपला दरवाजा जेवढा सुशोभित असेल ना तर येणारे तेवढेच खुश होऊन येतात आणि प्रसन्न मनाने येतात. आणि म्हणतात ना लक्ष्मी मातेला जर घरात बोलवायचं असेल ना तर आपला मुख्य दरवाजा नेहमीच सजवलेला हवा. तर त्यासाठीच हा थोडासा काही प्रयत्न आहे माझा. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला आणखी एक कारण जे होतं ते अगोदर सांगितलंच की उंबरठा जास्त खराब होऊ नये, कारण रोज उंबरठा धुतल्याशिवाय तर माझा दिवस उगवत नाही. मला उंबरठ्याचं पूजन हे रोज करावंच लागतं आणि तुम्ही पण करा. तुम्हाला त्याचा काय फरक जाणवतो ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मला तर नेहमी त्याचा पॉझिटिव्ह आणि छान असा फरक जाणवला आहे. तर आय होप तुम्हाला पण, तुम्ही सुरुवात केली असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला पण तसा छान त्याचा इफेक्ट जाणवेलच. आता इथे मी अगोदर सिंगल हात देते आणि त्यानंतर त्याच्यावर डबल हात देते. तर बघा मस्त असा लिक्विडी कलर आहे आणि छान कलर आहे हा. ऑइल पेंटच कलर घेतलेला आहे मी, म्हणजे तो निघणार नाही, पक्का बसेल असं. तर बघा सिंगल हात देऊन झाला. आणि त्यानंतर जेव्हा मी कलर दिला ना तेव्हा मला समजलं की उंबरठ्याला बरेच असे स्क्रॅच वगैरे छोटे छोटे गेलेले होते. ते दिसत नव्हते असे, पण जेव्हा मी कलर दिला ना तेव्हा ते जास्त स्पष्टपणे दिसायला लागले. तर उंबरठा जो असतो ना तर तो थोडासा तुटलेला वगैरे नसावा कधीच आपल्याकडे. आता हे एकदम नॉर्मल स्क्रॅच आहे म्हणून काही नाही वाटत.
पण उंबरठा जर जास्त असा भेग वगैरे पडलेली असेल तर तो उंबरठा ठेवू नये, लगेचच चेंज करून टाकायचा. आणि त्यासाठीच आपण ना उंबरठ्याचं लाकूड हे थोडंसं भक्कमच घेतो, सागाचं लाकूड वापरतो कोणी कोणी. माझा हा उंबरठा खैराचा होता. तर खैराचं लाकूड कसं थोडंसं लालसर असतं आणि भक्कम पण असतं. आणि पूर्वीच्या काळी ना लोक जे वाडा वगैरे म्हणजे जुने वाडे वगैरे होते ना, तर त्या वाड्यात पण खैराच्या लाकडाचा आवर्जून उपयोग करायचे. खैराचं लाकूड तसं शुभसुद्धा असतं, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने खैराच्या लाकडाचा अतिशय शुभ असतो. तर म्हणून मी खैराच्याच लाकडाचा उंबरठा केला. आणि इथे बघा आता डबल हात दिल्यानंतर किती छान दिसतोय ना उंबरठा, म्हणजे एकदम असा कलरफुल झाला, जसं आपण हळदीचं लेपन करतो ना, अगदी तसंच दिसत होता. आणि साईडला बघा 4 बोटं आपण हळदीच्या लेपनाचे जसे वरती घेतो ना, तर तसंच मी वरती घेतलं. कारण दरवेळेस जेव्हा हळदीचं लेपन करते ना, तर तिथे आपण ओल्या कपड्याने पुसतो किंवा ओल्या पाण्याने थोडंसं जास्तीचं पुसतो, त्याच्यामुळे तिथला पण असा जो चौकटीचा कलर होता ना, तो निघून गेला होता. तुम्हाला दिसूच शकत असेल की किती तिथे खराब झालेलं आहे. आता उंबरठ्याच्या साईडने जे आहे ना, तिथे पण मी दोन्ही साईडला कलर देते, आतल्या आणि बाहेरच्या साईडने. तर बघा आता आपला उंबरठा पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि किती सुंदर दिसतोय ना. तर आता याच्यावर जेव्हा साक्षी येईल तेव्हा मी डिझाईन काढेलच, पण तोपर्यंत बघा हा उंबरठा इतका छान वाटतोय आणि अगदी मनात भरेल असा कलर दिसतोय त्याचा. A few minutes later. आता संध्याकाळची वेळ झाली आणि आता दिवाबत्ती वगैरे सगळं करून झालं. बरंच काही होतं नियोजन, म्हणजे मला आज ना बुधवार होता ना, तर म्हटलं बुधवारच्या बाजारात जाऊ. आमच्या नाशिकला ना बुधवारी खूप मोठा बाजार भरतो, पण आता खूप वर्ष झाली माझं काही जाणं वगैरे झालंच नाही. आज मला सहज असं वाटलं होतं की जावं, फिरून यावं थोडंसं. त्यात बुधवारचा बाजार आमचा खूप सुंदर असतो नाशिकचा, तर म्हटलं तो तुमच्याबरोबर पण एक्सप्लोर करू. पण काहीच नाही, गप्पा मारत बसले, मैत्रीण आली तिच्याशी गप्पा मारत बसले आणि तसाच माझा वेळ निघून गेला. एखाद्या बुधवारी मी तुम्हाला दाखवेल नाशिकचा बाजार कसा असतो. ते खूप मोठा बाजार असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात भरतो म्हणजे तो बाजार. आणि सगळ्या गोष्टी एकदम आपण म्हणतो ना माफक दरात भेटतात. आणि असं होतं ना त्या बाजारात गेल्यावर नेहमी की आपल्याला घ्यायचं पण नसतं, ती वस्तू आपल्याला एकदम नकळत दिसते पण आणि भेटते पण. आता मला जाऊन तर खूप वर्ष झाले त्या बाजारात, मी गेलेच नाही, म्हणून माझी इच्छा होती. पण ठीक आहे, इथून पुढच्या एखाद्या बुधवारी बाजार एक्सप्लोअर करेलच. पण आता सध्यापुरता तरी व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.